धन्यवाद. रामकृष्ण हरी. तात्या भावरावडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि शेतकरी बंधूंसाठी एक मी ब्लॉग बनवणार आहे आपल्या फ्लावरीचा. तर मित्रांनो, हे बघा, हे आपलं प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटला आपण प्रथमतः ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण याची नांगरट केली आणि नांगरट केल्यानंतर आपण याला रोटावेटर टाकला आणि रान एकदम सारखं केलं. त्यानंतर पूर्व पश्चिम याला आहे ना सारा मारले बघा, सारा यंत्राच्या साहाय्याने पूर्व पश्चिम सारा मारला याला. आणि सारा मारल्यानंतर आपण ह्या प्लॉटमध्ये, ह्या रानामध्ये 15-22 या फ्लावरच्या जातीची निवड केली आहे आणि 15-22ची निवड करून आपण ते पाहू शकता. अशा पद्धतीने आपण याची लागवड केली. हा सारा यंत्राने हा सारा मारला पूर्व पश्चिम. आणि त्यानंतर का पावसाअभावी थोडा रानाला ढाळ ठेवलेला आहे पहिलाच लेवल करताना, कारण जेणेकरून पाऊस जास्त झाल्यानंतर पाणी निघून जाईल आणि आपल्या पिकाला प्रॉब्लेम काही होणार नाही. कारण आता गणपती आहे, गणपतीमुळं पाऊस शक्यतो जास्त झाला तर आपल्याला आपला माल आतापर्यंत आपण याला खर्च केला आहे आणि पाणी जास्त झालं तर पाणी कुठं काढून द्यायची ही मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. त्यामुळं आपण रानात ज्या टायमाला ह्या प्लॉटची हवारी आणि याची ट्रॅक्टरच्या साहाय्याने लेवलच अशा पद्धतीने आपण केली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहिले पहा, हे फ्लावर हे आपण 1, 2 आणि 3 ह्या अशा एका साऱ्यामध्ये 3 ओळी लावलेली आहे. आपण पाहू शकता, एका साऱ्यामध्ये 3 ओळी लावल्या आणि 3 ओळी लावल्यानंतर त्याला आपण म्हणजे मग पाणी सोडलं आपण पहिलं आणि पाण्यामध्ये ही लागवड केलेली आहे. आपण कांद्याची रोपं लावतो तसं एक फुटावर ही लागवड आहे. आणि याची लागवड फ्लावरची आपण 15/7/2025 याची लागवड केलेली आहे. आणि आज तारीख 17/8 आहे. आज या फ्लावरला 1 महिना आणि 3 दिवस झाला आहे. या प्लॉटला आपण 2 टेलर शेणखत टाकलं आहे. पाहू शकता आपण. आणि आत्ता ही फ्लावर 1 महिना 2 दिवस 3 दिवस अशा झाली आहे. तारखेचं मागं पुढं होऊ शकतं. आणि आता ती फ्लावर बटनावर आलेली आहे पहा, नकळत बटन लागलेलं आहे. आपण पाहू शकता, नॉर्मल बटन टाकलं आहे. आणि हे अशा पद्धतीचे आपलं फ्लावरचं नियोजन आहे. आणि आपण पुढील व्हिडिओ पुन्हा बनवणार आहे. याच्याच पाठोपाठ एक 5 दिवसाच्या अंतरावर दुसरा प्लॉट आहे आणि त्याच्याच पाठोपाठ लगेच एक 5-6 दिवसावर तिसरा प्लॉट आहे. असे 3 प्लॉट आपण 3 टप्प्यात केलेले आहे.
पाहू शकता आपण. पाण्यातून औषधं फवारणी 2 झाले आहे. पाण्यातून औषधं सोडली आहे. बेसर डोस टाकला आहे त्याला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. तात्या भावरावडे यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. डबल टॅप करून स्क्रीनला लाईक होत आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.